हा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगा पाढे कितीपर्यंत पाठ असतात? 30 जाय 300 पर्यंत तुम्हाला पाढे पाठ आहेत. पण 30 पासून जर तुम्हाला 99 पर्यंतचे पाढे या ठिकाणी पाठ आहेत का सगळ्यांना? नाही. मला माहिती तुम्हाला पाढे पाठ नाही, कारण आपण प्रत्येक वेळेस काय करतो, 30 पर्यंतचे पाढे पाठ करत असतो. तर 30 पासून 99 पर्यंत जर पाढे पाठ करायचे असतील तर त्या ठिकाणी आपला खूप वेळ जाणार किंवा ते आपल्याला शक्यही होणार नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक अतिशय सुंदर अशा पद्धतीची एक ट्रिक देणार आहे. ज्या ट्रिकच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणी अंक तुम्हाला समोर दिले. 99 चा पाढा जर 8, 99 8 किती आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, किंवा 87 चोक आपण सांगू शकत नाही, किंवा 63 6 आपण सांगू शकत नाही. आणि जर याचा आपण गुणाकार करायचं म्हणलं तर आपला खूप वेळ जाईल. मग हा गुणाकार करण्याचा वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशा पद्धतीची ट्रिक देणार आहे. ह्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही कोणताही पाढा 99 पर्यंतचा पाठ न करता अगदी 30 सेकंदामध्ये तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. आता बघा, या ठिकाणी 99 गुणिले 8 म्हणजे 99 चा पाढा 8 पर्यंत तयार करायचा आहे. प्रथमतः 8 आणि 9 या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजे 9 8 ते किती झालं? 72. ओके, तर या ठिकाणी 72 आपण लिहूया. त्याच्यानंतर 8 9 किती? 72. ओके, मग दोन ठिकाणी 72 आलं. या दोन्हीचा गुणाकार 72 72. मग या ठिकाणी जो एकक स्थानी जो अंक आहे तो अंक आपण जशास तसं लिहूया. आणि हे जे 7 आहे हे याच्यामध्ये 72 आणि 7, 72 आणि 7 किती झालं? 79. बरोबर. मग बघा, आता जर तुम्ही या ठिकाणी गुणाकार करून जर पाहिला तर तुम्हाला 792 हे उत्तर मिळणार. म्हणजे 99 8 792 हे उत्तर अगदी ऍक्युरेट येतं आणि कमी वेळेत येतं. आता आपण दुसरं गणित या ठिकाणी ट्राय करूया. 87 7 चोक किती? 28. मग आता 28 आपण या ठिकाणी लिहूया. त्याच्यानंतर 4 आणि 8 8 चोक 32. मग 4 8 32. आपण या ठिकाणी 32 लिहूया. ओके, आता या ठिकाणी हे 28 आले आणि हे 32 आलं. हे कसं आलं तुमच्या लक्षात आलं? प्रथमतः आपण काय केलं, 4 ने 7 ला गुणलं, 7 चोक 28 आलं. त्याच्यानंतर आपण 4 ने 8 ला गुणलं, 8 चोक 32 आलं, किंवा 4 8 32 आलं. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, जे आलेलं उत्तर आहे त्याच्यातला एकक स्थानचा अंक जशाच तसं लिहायचा. म्हणजे 8 ला 8 लिहिलं आपण. आता यानंतर काय करायचं, हे 32 ह्याच्यामध्ये डायरेक्ट हे दोन मिक्स करायचं, म्हणजे ऍडिशन करायची. 32 आणि 2 किती झाले रे? 24. उत्तर किती आलं? 348. म्हणजे 87 चोक 348. अतिशय सुंदर आणि उपयुक्त असणारी ट्रिक आहे. आणखी एक गणित आपण याच्यावरती ट्राय करूया. आता तुम्ही सांगणार, मुलांना मला सांगा, पहिल्यांदा 6 आणि काय कशाचा गुणाकार करू मी या ठिकाणी? 6 त्रिक किती? या ठिकाणी मी 18 लिहितोय. आता त्याच्यानंतर 6 आणि कोणाचा गुणाकार करायचा? 6 36. व्हेरी गुड. आता मला सांगा, या ठिकाणी उत्तर आपलं इथं 18 आलं, इथं 36 आलं. मग मी कोणता अंक सुरुवातीला लिहिणार? खाली 8, म्हणजे एकक स्थानचा अंक लिहिला. आता ह्या 36 मध्ये काय मिक्स करणार? उत्तर किती आलं? 37. पूर्ण उत्तर किती आलं रे? ओके, व्हेरी गुड. म्हणजे 63 आहे किती? 378. अतिशय सुंदर आणि उपयुक्त असणारी ट्रिक आहे. सर्वांनी या ठिकाणी या ट्रिकचा वापर करायचा आणि चांगल्या प्रकारे गणित सोडवायची. ही ट्रिक आवडली का रे? ओके, वेल डन.